नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम महालक्ष्मी नमो नमः. इथं मी सगळी छान अशीच मार्गशीर्ष चौथ्या गुरुवारचं आपलं उद्यापन आलेलं आहे आणि ते सगळं छान अशी मी सुवासिनींना ओटी भरण्यासाठी सगळं काही रेडी केलेलं आहे. अशा पॅकेटमध्ये सुंदर असं पॅकिंग करून दिलेलं आहे. त्याच्यासोबत व्रतकितीचं पुस्तक देणार आहे, पुष्प, विड्याची पानं, गहू आणि एक वाण म्हणून टिकलीचं पॅकेट आणि केळी आणि फ्रूट डिश देणार आहे. अशा प्रकारे सगळी काही तयारी झालेली, सगळं आवरून सुंदर असं झालेलं आहे. आणि बस आता त्यांची वाट बघून आपल्याला पुढचा कार्यक्रम करायचा आहे. झालं असं आहे की आता माझं सगळं काही रेडी आहे आणि आता फ्रेंड्सचं वाट बघते, म्हणजे सुवासिनींची ओटी भरायची आहे, हळदी कुंकू करायचं आहे. पण असं आहे ना की ज्यांना बोलवलं त्यांच्याकडे पण आहे, त्याच्यामुळे जो तो त्याच्या सवडीनुसार येणार आहे असं त्यांनी मला सांगितलं आहे. तर मी जवळजवळ 7 वाजण्यात आले, तर बघू केव्हा येतील. आणि मी सगळं काही तुम्हाला दाखवलं तर सगळं रेडी आहे. आणि आपण असं पण म्हणजे नाही का नुसतं केळी आणि हे आपलं कथेचं पुस्तक, व्रतकथेचं पुस्तक आणि फूल असं पण दिलं तरी चालतं. पण मला असं वाटलं फर्स्ट टाईम आहे तर व्यवस्थित देऊया, छान देऊया. तर मी एक शृंगाराची वस्तू दिलेली आहे, त्यात ॲड केलेली आहे खणणाराची ओटी आणि केळी आणि व्रतकथेचं पुस्तक असं देणार आहे. आणि खाण्यापिण्यासाठी खीरचं कसं असतं प्रत्येकाकडे असतंच ते. आणि पुन्हा नको नाही का, म्हणजे समजा त्यांना खायचं नसेल, घरी घेऊन जायचं असेल तर कसं नेणार. त्यापेक्षा मी काय केलं, फ्रूट डिश बनवली. जरी उपास असेल किंवा सोडला असेल किंवा नसेल सोडायचा किंवा राहिला असेल तरी आपण फ्रूट्स खाऊ शकतो आणि किंवा मग घेऊन पण जाऊ शकतो. तर मी असा विचार केला आहे देण्याचा. कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि ते सर्व काही छान व्यवस्थित झालेलं. आज दिवसभर मला कामं पुरली, पण तुम्हाला खोटं वाटेल, मी फक्त सकाळी चहावर आहे आणि थोडंसं मध्ये मी ॲपल खाल्लेलं बस त्यावर. म्हणजे कसं असतं ना की देवीचं जे हे महात्म्य आहे किंवा एवढा दिवसभर 12 तास काहीच खाल्लेलं नाही तरी सुद्धा इतकं फ्रेश वाटतं, एवढं छान वाटते ना. आता एवढी आतुरता लागली की कधी फ्रेंड्स मैत्रिणी येतील, कधी त्यांची पूजा करू असं झालेलं आहे. तर मग चला वेट अँड वॉच, येतीलच ते. काय करतेस? खूप लांब नको हो. खा ग. अरे बेटा, सर्वांकडे असतं ना, मग सगळेजण त्यांचं सगळं करून मग येतील. एक जण येतं, सगळ्यांनी येते. हळदी कुंकूला येताना भेटू, तसं नाही राहत. आपली रंगोली बघू. तर फ्रेंड्स, इथं ना मी अशा प्रकारे हे फ्रूट डिश रेडी केलेली आहे. खूप छान मला युनिक आयडिया सुचली. तर हे बघा, मी हे सगळे हे काय म्हणतात त्याला, पॅकिंगचे द्रोण वगैरे म्हणतात ते आणलेलं आहे. याच्यासोबतच त्याचं वरचं कवर पण भेटलेलं, इझिली मार्केटमध्ये भेटतात. आणि हे काही फ्रूट्स आणलेले सकाळी जाऊनच, आणि हे सगळं छान आधी कट करून ठेवले आणि सर्व पॅक करून ठेवले. की कसं राहतं ना, या म्हणजे हळदी कुंकूला तरी थोडं बाया बसतात वगैरे. पण आता काय होतं, हे सर्वांच्या घरी आपापलं असल्यामुळे ना कोणाला वेळही नसतो जास्त वेळ थांबण्याचा. त्याच्यामुळे मग म्हटलं नको वेळ वाया जायला, तर त्याच्यामुळे आधीच हे सगळं मी प्रिपेअर करून ठेवलेलं. आणि याच्यात थोडंसं पुड्याची आमची लुडबुड चाललेली, कारण तिलाही हे फर्स्ट टाईम होतं की मम्मा हे काय करते. तिला तर असं वाटत होतं की हळदी कुंकूच आहे, कारण तिला माहिती ह्या गोष्टी, कारण मी सेलिब्रेट करत असते या गोष्टी. त्याच्यामुळे तिला असं वाटत की मम्मा आधीच करून ठेवते, कोणी येणार आहे की नाही असं तसं थोडं चाललेलं. आणि झालेलं काय की शेवटच्या गुरुवारी थोडंसं मुलांना लवकर सुट्ट्या लागलेल्या, त्याच्यामुळे आमच्या ज्या फ्लोअरवरच्या लेडीज होत्या त्या जवळपास बऱ्याच जणी गावी गेलेल्या, त्याच्यामुळे होत्या त्या आल्या बिचारा, थँक्स टू देम ऑल्सो. आणि गुड्याची तुम्ही बघू शकता लुडबुड चालली आहे, विचारते मम्मा काय कसं हे काही इथं नाही खाणार का, तू पार्सल का देतेस, असं तसं तिचं बडबड चाललेलं. तर खूप हा मस्त कार्यक्रम झालेला, शॉर्ट बट स्वीट. तर हेच मी काही क्षण तुमच्यासोबत शेअर केले आहे. नक्की तुम्ही पण फर्स्ट टाईम असेल तर असं करू शकतात, किंवा याच्यातून तुम्हाला थोडंसं पण काय आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. अरे आधी आली मम्मा.
कोणी कोणी- हा, ते ते गरम कोणी- करून सारखी गरम केली का खराब होते. मला नाही आवडत जळकट. आणि सगळीकडे तेच असतंय. हा तेच माझ्या फ्रेंड काही लेडीजने आता काय केलं, इथे मंदिरातच आल्या होत्या. तिथे जेवढ्या दिसतात ना बसलेल्या, आता सगळ्यांना केअर करत होत्या. घरी येणं वेगळंच असतं ना. नाही, एकीने पातेलं घेऊन आली. मला पाहिजे. नाही असंच